तुम्ही सुद्धा दररोज घरचंच जेवण खाताय तरी सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये येत नाही का? मला 90% लोक असे सांगतात की आम्ही घरचंच जेवण खातो तरी सुद्धा त्यांची शुगर नियंत्रणात येत नाही. जरी आपल्याला आपलं घरचं जेवण हे बॅलन्स्ड मील सारखं वाटत असलं तरी दुर्दैवाने इंडियन व्हेजिटेरियन डाएट हे प्रोटीनमध्ये खूप डेफिशियंट आहे. 80% डायबेटिक पेशंट्स हे पोहा, उपमा किंवा चहासोबत बेकरी प्रोडक्ट्स हे नाश्त्यामध्ये खातात. जेवणामध्ये सुद्धा आपण भाजीपोळी आणि पांढरा भात खातो. ह्या सगळ्या आहारामध्ये प्रोटीन कुठेच नसतं आणि फायबरसुद्धा एकदम कमी प्रमाणात असतं. आपल्या शरीराला 1 ग्राम पर kg इतक्या प्रोटीनची आवश्यकता असते. म्हणजेच जर तुमचं वजन 80 किलो असेल तर तुम्हाला दिवसाला किमान 80 ग्राम प्रोटीन खाणं हे अनिवार्य असतं. याचसाठी तुम्ही प्रत्येक जेवणाची सुरुवात हे प्रोटीन आणि फायबर्सनी करा. याचसाठी तुम्ही प्रत्येक आहारामध्ये चिकन, मासे, अंडी आणि शाकाहारी लोकांनी पनीर, सोयाबीन, टोफू, एडमामे यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. याचसोबत फायबरची पूर्तता करण्यासाठी तुम्ही हिरवे पालेभाज्या आणि सॅलेड्स जसं की काकडी, कांदा, गाजर, मुळा, बीटरूट व चिया सीड्स यांचासुद्धा समावेश करायला हवा. याचसोबत जेवणाच्या शेवटच्या भागामध्ये तुम्ही हेल्दी कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ज्वार, बाजरी, नाचणी यांची भाकरी व ब्राऊन राईस यांचा उपयोग करू शकता. हे सगळं केल्यानंतर जेवल्यानंतर 10 ते 15 मिनटं चालायला तुम्ही अजिबात विसरू नका आणि अशाच हेल्थ रिलेटेड टिप्ससाठी या पेजला फॉलो करायला विसरू नका.